स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। मी आज चटपटीत आणि झणझणीत अशी सोयाबीनची ग्रेव्हीची भाजी बनवणार आहे। एकदम झटपट तयार होते, घरामध्ये काहीतरी भाजीला नाहीये आणि आपल्याला टिफिनसाठी झटपट भाजी तयार करायची, घाई गडबडीच्या वेळेमध्ये आपल्याला भाजी तयार करायची आहे, मार्केटला जायला आपल्याला वेळ नाही लगेच, तर घरामध्ये आपल्या प्रत्येकाच्या सोयाबीन असतेच, बाकीचं आपलं साहित्य सुद्धा घरामध्ये अवेलेबल असतंच। आपण त्याच कमी साहित्यामध्ये मस्त अशी झणझणीत सोयाबीनची भाजी बनवणार आहोत। तर मी इथं 1 वाटी सोयाबीन घेतलेला आहे, अर्धा डब्बा पाणी घेतलेला आहे आणि ते 15 ते 20 मिनिटं ही सोयाबीन आपल्याला पाण्यामध्ये भिजून द्यायची आहे। मी 15 ते 20 मिनिटं ही सोयाबीन भिजू घातली होती। छान अशी सोयाबीन भिजलेली आहे आणि आता ही सोयाबीन आपल्याला हातावरती अशा पद्धतीने घेऊन याच्यामधलं जे पाणी आहे पूर्णपणे आपल्याला पिळून काढायचं आहे। अजिबात आपल्याला पाणी ठेवायचं नाही, सर्व सोयाबीन मधलं अशाच पद्धतीने पाणी काढून घ्यायचं आहे। सोयाबीन आपण आता पाण्यामध्ये पिळून घेतलेली आहे, आपण त्यात आता ग्रेव्ही बनवून घेऊया। मी इथं घेतलेला आहे मिक्सरचं भांडं, मोठ्या आकाराचा एक कांदा कट करून घेतलेला आहे, छोटासा एक टोमॅटो घेतलेला आहे कट करून, इथं आलं लसूण खोबरं पण घेतलेलं आहे, लसणाची एक कुडी घेतलेली आहे, 5-6 आल्याचे तुकडे घेतलेले आहेत, खोबऱ्याचे बी 5-6 घेतलेले आहेत, भरपूर अशी हिरवीगार कोथिंबीर टाकून घ्यायची आणि तुमच्याकडे बेडगी मिरची चौतारी मिरची जर असेल त्या 2 पण घेऊ शकता आणि मिरची पावडर असेल बेडगी ती पण 1 चमचा घेऊ शकता। आपल्याला ते ग्रेव्ही बनवायला आपल्याला 1 चमचा याच्यामध्येच टाकून घ्यायची आहे। आता आपल्याला ग्रेव्ही मिक्सर मध्ये बारीक करून घ्यायची आहे। मस्त अशी दाटसर आपण इथे ग्रेव्ही बनवून घेतलेली आहे, एकदम बारीक बनवून घेतलेली आहे। गरम करायला ठेवलेली आहे, त्यामध्ये पोहे खायचा आहे 1.5 चमचा तेल टाकून घेऊया। तेल आपण असं कडकडीत गरम होऊन द्यायचं। तेल गरम झालं का आपण ही सोयाबीन आधी तेलामध्ये थोडीशी फ्राय करून घेणार आहोत। त्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आणि थोडंसं लाल तिखट टाकून घ्यायचं, जास्त नाही, थोडंसं लाल तिखट आणि थोडीशी हळद आणि 1च मिनिटात आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे। सोयाबीन आपली फ्राय झालेली आहे, आता आपण काढून घेऊया एका डिश मध्ये। ज्या कढईमध्ये आपण आता सोयाबीन फ्राय करून घेतली तीच कढई परत आपण ठेवून घेतलेली आहे आणि त्यामध्ये 1 उभं तेल घालून घ्यायचं। तेल आपल्या आवडीनुसार कमी जास्त केलं तरी पण चालेल। तेल इथं गरम झालं की थोडीशी मोहरी टाकून घ्यायची आणि मोहरी तडतडली की थोडेसे जिरे टाकून घ्यायचे। मोहरी जिरे छान तडतडले की जे आपण ग्रेव्ही बनवून घेतलेली आहे ते आता तेलामध्ये टाकून पूर्ण कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहे। आपण अगोदर कांदा टोमॅटो आपण तेलामध्ये परतून घेतलेले नाही, त्यामुळे हे ग्रेव्ही आपल्याला पूर्णपणे कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायची आहे। आपण त्याच्यामध्ये सुके मसाले घालून घेऊया। घरगुती मसाला अर्धा चमचा घेतलेला आहे आणि मी काळा मसाला अर्धा चमचा घेतलेला आहे, घरगुती लाल तिखट घेतलेला आहे थोडंसं, 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा कांदा लसूण मसाला। आता आपण मिक्स करून घेऊया ग्रेव्ही मध्ये मसाले। आपण थोडंसं नॉर्मल पाणी टाकून घेऊया। मस्त अशा तेल सुटेपर्यंत ग्रेव्ही परतलेली आहे, पूर्णपणे तिचा कच्चेपणा गेलेला आहे आणि छान तेल सुटलेलं आहे। आता आपण जे फ्राय करून घेतलेली सोयाबीन आहे ते आपण टाकून घेऊया आणि आता ग्रेव्ही मध्ये ती सोयाबीन मिक्स करून घेऊया। थोडंसं नॉर्मल आपण याच्यामध्ये गरम पाणी टाकून घेणार आहोत, जास्त नाही पण थोडंसं नॉर्मल। आणि झाकण ठेवून 1 मिनिट आपण वाफवून घेऊया। 1 मिनिट आपण वाफवून घेतलेला आहे आणि आता या भाजीमध्ये आपल्याला थंड पाण्याचा वापर करायचा नाही, गरम पाण्याचा वापर करायचा आहे। मी अगोदरच गरम पाणी करून ठेवलेलं आहे। ग्रेव्हीच्या भाजीमध्ये थंड पाणी जर घातले भाजीला अजिबात चव लागत नाही, त्यामुळं कधी पण ग्रेव्हीच्या भाजीमध्ये गरम पाण्याचाच वापर करायचा। आता मी घट्ट मुठ्ठच बनवणार आहे, त्यामुळं जास्त पाणी घालणार नाही।
इथं अर्धा ग्लास गरम पाणी घातलेलं आहे. आपण सोयाबीनमध्ये ना थोडंसं मीठ टाकलं होतं, परत थोडंसं आहे ना चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहोत. आणि मी ना अर्धा चमच्याला कमीच घेतलेला आहे. मटण मसाला थोडासा घालून घेणार आहे. टेस्ट खूप छान लागते मटण मसाल्याने. आता मिक्स करून घ्या ना. आपण झाकण ठेवून आहे ना आता मीडियम गॅसवरती ना 2 मिनिटं भाजी आपण शिजवून घेऊया. मस्त अशी भाजीला आहे ना तरी आलेली आहे. आपली भाजी इथं छान शिजलेली सुद्धा आहे. आता आपण कट करून घेतलेली अशी कोथिंबीर टाकून घेऊया थोडीशी. गॅस मी आता बंद केलेला आहे. आता ही कोथिंबीर याच्यामध्ये मिक्स करून घेऊया. घरामधल्या साहित्यामध्ये ना एकदम कमी वेळेत ना मस्त अशी चटपटीत सोयाबीनची इथं भाजी तयार झालेली आहे. कशी वाटली ही सोयाबीनच्या भाजीची रेसिपी नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.